जय जोहार, जय आदिवासी, सन्माननीय प्राचार्य, शिक्षकगण आणि माझे प्रिय मित्र मैत्रिणींनो. वय फक्त 25, पण भारताच्या इतिहास ज्यांचे अभिमानाने चित्र लावले गेले ते म्हणजे क्रांती सूर्य बिरसा मुंडा. वय फक्त 25, पण बिहार मधून ज्यावेळी झारखंड हे वेगळे राज्य तयार करायचे ठरवलं तेव्हा झारखंड या राज्याने स्वतःचा स्थापना दिवस ठरवला. तो म्हणजे भगवान बिरसा मुंडा यांचा जन्मदिवस. 15 नोव्हेंबर 1875 ला बिरसा मुंडाचा जन्म झाला. त्याच 15 नोव्हेंबरला झारखंड या राज्याने स्वतःचा राज्य दिवस ठरवला. झारखंड मधल्या रांची जिल्ह्यातल्या उरिहुत गावात शेतकऱ्याच्या पोटी जन्माला आले बृहस्पतिवारला जन्मलेला हा बिरसा मुंडा, म्हणून त्याचे नाव बिरसा मुंडा ठेवण्यात आले. ते बिरसा मुंडा वडील गुराखी आदिवासी, जंगलात जाऊन गवत कापत, लाकूड फाटा आणत आणि स्वतःची गुजराण करत, अत्यंत गरीब परिस्थिती जन्माला आलेले ते बिरसा, पण अत्यंत बुद्धिमान, महान, तेजस्वी. वडिलांच्या प्रत्येक कामात बघता बघता ते हात लावू लागले. त्यांचे बुद्धिमत्ता लहानपणीच दिसू लागली. ते खेळ खेळायचे. धनुष्यबाण चालवण्यात त्यांचा हात कोणी धरत नव्हता आणि जरी धरला तरी त्यांचा सारखा कुणाला जमत नव्हता. सगळ्या गोष्टीत तरबेज बिरसा. बघता बघता आपल्या मामाच्या गावी गेले. त्यांनी तेथे प्राथमिक शिक्षण घेतले. त्यांना वाटले की आता पुढचे शिक्षण घ्यायला हवे, पण त्याकरिता धर्मांतर करायला लागायचे. दुसऱ्या धर्मांच्या लोकांना शिक्षण नाही, पण त्यांच्या अंगात शिक्षणाची ओढ होती. त्यांनी धर्मांतरही केले फक्त शिक्षणासाठी. थोड्या वेळानंतर त्यांच्या लक्षात येऊ लागले हे शक्तीय धर्मांतर होते. बिरसांनी सांगितले, आफ्रिकेत जेव्हा ब्रिटिश आले तेव्हा ब्रिटिशांच्या हातात बायबल होते आणि आफ्रिकाच्या लोकांच्या हातात जमिनी होत्या. काही काळानंतर उलट झाले. इंग्रजांच्या हातात जमिनी गेल्या व आफ्रिकांच्या लोकांच्या हातात बायबल आले. आणि चाणक्य असे म्हणतात की जी लोक आपली संस्कृती विसरतात ती तेव्हाच संपून जातात, पण जे लोक संस्कृती जपतात त्यांना कुणीही पराभूत करू शकत नाही. त्यांना कळाले हे आपल्याला संपवण्याकरिता आले आहेत हे त्यांच्या लक्षात येऊ लागले आणि त्यांनी तेथेच शिक्षकांना रामराम ठोकला. ते आपल्या धर्मात परत आले. त्यांनी धर्मांतर केला. इंग्रजांच्या कार्यावर त्यांनी प्रकाश टाकायला सुरुवात केला. अनुभवाशिवाय दुसरा गुरु नाही आणि बिरसांकडे अनुभव होता. त्यांनी परिस्थितीचे तटके सहन केले आणि त्यांना समजले की जर आपल्याला समाजाचा उद्धार करायचा असेल तर सर्वात मोठी गोष्ट आहे शिक्षण. त्यांनी शिक्षण घेतले म्हणून त्यांना त्या अत्याचाराची जाणीव झाली आणि आपल्या समाजामध्ये त्यांनी प्रबोधन यात्रा सुरू केली. त्यांनी लोकांना सांगितले, मैं केवल देह नहीं हूँ, मैं जनरल का पुश्तैनी दावेदार हूँ. पुश्ते और दावे कभी मरते नहीं है और ना मरूंगा मैं. 1875च्या उठावानंतर आजूबाजूंना उठाव उठले चालू झाले, पण खरी मशाल तर बिरसा मुंडा आजूबाजूला उठाव उठणे चालू झाले, पण खरी मशाल तर बिरसा मुंडा यांनी पेटवली. अंग्रेजांनी 1882 ला वन कायदा आणला, कारण त्यांना जमिनी हव्या होत्या. त्यांनी शेतकऱ्यांना जंगलातून बाहेर काढण्याचा डाव रचला. बिरसांनी सांगितले, आम्ही इथले मालक आहोत. बिरसांनी समाजाला प्रबोधित करायला सुरुवात केली. त्यांनी सांगितले, आपण इथले सिंह आहोत. आदिवासी लोक वन कायद्यात अडकले, धर्मांतर मध्ये अडकले. सिंह असून तरीही शिकारींनी फेकलेल्या जाळात ते सहज फसले. पण आता बस झालं. पुन्हा एकदा सिंहाची डरकाळी जंगलामध्ये घुमलीच पाहिजे. उठा. आदिवासी समाज एकत्रित येऊ लागला. बिरसांचे शब्द देवाच्या शब्दाप्रमाणे लोक तळ हातावर ठेवू लागले. त्या शब्दात पुढच्या पिढीची काळजी होती. बिरसांनी लोकांना जाणीव करून दिली की तुम्ही सिंह आहात
या धरतीचे मालक लाचार नाही. त्या काळी आदिवासी समाज विखरलेला होता. त्यांना एकत्र आणणे सोपी गोष्ट नव्हती. माणसं एकत्रित आले, आपल्या प्रश्नांसाठी आवाज उठवू लागली. बिरसांनी पहिली घोषणा दिली, टोपी टोपी एक है, साहब साहब एक है. टोपी टोपी एक है, साहब साहब एक है. गरीबाला छळणं हाच त्यांचा धर्म. 1882 ते 1885 बिरसा आपल्या समुदायाला उठवू लागले. दुष्काळ आणि महामारी इतक्या मोठ्या प्रमाणात होत होती की लोक मरणाच्या दारात येऊन ठेपले. त्यावेळी बिरसांनी आयुर्वेदिक औषधे घराघरात जाऊन दिली. त्यांनी लोकांना एकत्रित करून नवीन पंथ उभारला. त्या पंथाला नाव दिले बिरसांत. अनेक जण त्याला धर्मही मानतात. मांस खाऊ नका, गाईला मारू नका, शिक्षण घेणे गरजेचे आहे, स्वच्छतेची काळजी घ्या, त्या काळात बिरसा सांगत होता. बिरसांनी अनेक लोकांचे जीव वाचवले. चालता चालता भगवान बिरसा मुंडा यांच्यावर एकदा वीज कोसळल्यानंतर त्यांनी तेथेच श्वास सोडायला हवा होता, पण त्यांना काहीही झाले नाही. त्या दिवसापासून बिरसांना भगवान मानू लागले. लोक सांगत होते की बिरसांचे नाव घेऊन औषध घ्या, आपोआप बरे व्हाल. पण खरा गुण तर बिरसांच्या नावाचा होता, गोळीचा नव्हे. समाज एकत्र होऊ लागला. क्रांतीची मशाल पेटू लागली. 1875 नंतर रेल्वे भारतात आली. रेल्वेच्या बांधकामासाठी ब्रिटिश लोक जंगले तोडू लागले आणि आदिवासींना बेदखल करू लागले. आदिवासींनी प्रश्न विचारला, आम्ही जायचे तरी कुठे? आपल्या हक्कासाठी झगडू लागले. या कार्यातून क्रांती सूर्य बिरसा मुंडा हे इतिहासात नोंदवले गेले. बिरसांनी लढाई सुरू केली, पण इंग्रजांनी त्यांना अटक. 2 वर्षे बिरसा तुरुंगात होते. त्यांनी आदिवासी समाजासाठी कित्येक छळ सहन केले. इंग्लंडच्या महाराणीचा वाढदिवस आला. त्या निमित्ताने बिरसा मुक्त झाले. त्यांनी लढाई सुरू केली आणि पुन्हा एकदा नारा दिला, देश मेरा है तो राज भी मेरा होगा. त्यावेळेस तो सुद्धा बिरसांना इंग्रजांच्या ताब्यात देईल. त्याला 500 रुपये बक्षीस ठेवण्यात आले. इंग्रज त्यांना शोधत होते. तेव्हाच एका आदिवासी लोकांच्या सभेत इंग्रजांनी गोळीमार केला. अनेक लोक, बाळ, मुलं, महिला मारल्या गेल्या आणि बिरसांना पुन्हा अटक झाली आणि तुरुंगवासात बिरसांचा मृत्यू पावला. अशा बिरसा मुंडांना मी नमन करते. जय बिरसा मुंडा.